मानतो। जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। स्पर्धा आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पर्व पहिले। आजच्या शुभ मुहूर्तावरील स्पर्धा सुरू झाली। पहिला सामना विजय झालाय जळव ज्योतिबा टीम। अर्थातच पाहिलं तर खेळाडू ज्यांचा सामना असेल त्यांना विनंती असेल आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचंय। त्या टीमचा सामना असेल त्या दोन्ही टीमला विनंती असेल आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचंय। ग्राउंड मध्ये ग्रँड एंट्री करताना तिथूनच करायचे। ग्राउंड मधून बाहेर जाताना आपल्या खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचंय। विनंती असेल जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। आजच्या दिवसातील पाहतोय आपण दुसरा सामना जंगलवाडी विपक्ष साखरवाडी। टॉस विन झाला होता जंगलवाडी टीम क्षेत्ररक्षण निवडले। आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। हे सुंदरतेने नटलेले आपण पाहतोय मैदान। पहिला चेंडू आता मात्र फटका खेळायचं क्षेत्ररक्षक तैनात आहे। पहिल्या चेंडूवरती होतंय विकेटचं पतन। आता मात्र जल्लोष केला जाईल। सलामीवीर पहिला माघारी परतलाय। फटका चांगला खेळला होता परंतु थोडंसं क्षेत्र चुकीचं निवडलं। एस बॅक टू द पेव्हिलियन आपण पाहतोय डॅनी एस होतंय पहिल्या विकेटचं पतन। एस आता मात्र स्वतःवरती नाराज असेल संघाला थोडंसं अडचणी सोडून गेलाय। थोडंसं पाहायला गेलं तर स्वस्तात माघारी परतलाय डॅनी। त्यांना मात्र पहिल्या चेंडूवरती माघारी परतवलं गेलंय। तो बॉलर आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती शुभम असेल। झेल मात्र अचूक टिपली गेली। पाहायला गेलं तर गरुडाच्या नजरेने झेल टिपली गेली। ते विनोद दादा आपण पाहतोय कव्हरच्या दरम्यान मात्र त्यांना तैनात केलं गेले। आपलं काम चोखपणे पार पाडले। आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय सागर असतील दोन्ही सागर असतील। सागरा पाहायला गेलं तर एक मोठा सागर उभा करतील का आपल्या धाव संख्येचा। आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती येते एक धाव। पॉइंटर जर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत धाव काढली जाईल। एक धाव आपण पाहतोय संघाच्या धाव संख्येचा श्री गणेश होतोय। संघाची धाव संख्या 1 वरती जाऊन पोहोचले। अर्थातच पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती सांगून दिलं गेलंय बॉलरच्या माध्यमातून बॉलर शुभम आपण पाहतोय। इस मॅच मध्ये मजा येणार आहे। शुभमने मात्र पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय। मात्र सागर पवार स्ट्राईकवरती असेल। नॉन स्ट्राईक एंडला सागर आहे। स्ट्रायकिंग एंडवरती सागर पवार आहे। बलदंड शरीर एष्टीचा फलंदाज आहे। फटका मात्र फ्लिक फटका खेळला गेलाय। क्षेत्ररक्षक मिड विकेट दरम्यान तैनात होता। थोडीशी फंबलिंग होते तोपर्यंत एक धाव काढली जाईल धावून। संघाची धाव संख्या आता मात्र 2 वरती जाऊन पोहोचले 3 चेंडूच्या समाप्तीनंतर। इस दानशूर व्यक्तिमत्व मान्य सन्मान्य आदरणीय पैलवान समीर भाऊ डिगे आरवी डेव्हलपरचे सर्व ओनर त्यांच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये सर्व स्पर्धांना मदत केली जाते। सढळ हाताने मोलाचं सहकार्य केलं जातं। आमच्याही या स्पर्धेला त्यांचं सहकार्य लाभलं गेले। थँक्यू सो मच साहेब। असं सहकार्य वारंवार राहू देत सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या वतीने तुमचा आभार मानतो। पुन्हा एकदा थँक्यू सो मच समीरजी डिगे पैलवान आपण पाहतोय। जाऊयात पुन्हा एकदा मॅच कडे। पाहिलं गेलं तर 4 चेंडू पूर्ण संघाची धाव संख्या 3 वरती जाऊन पोहोचले। आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले। पाहिलं गेलं तर मेंडेटरी पॉवर प्लेचा षटक असताना शुभमने मात्र रोखले गेले। पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय आपण बलदंड शरीर एष्टीचा सागर पवार। आता मात्र पाहिलं तर बाउन्सर चेंडू आपण पाहतोय। चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी खातोय। आता मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय। बायच्या स्वरूपात एक धाव काढली जाईल धावून आपण पाहतोय। तर मात्र 5 चेंडू पूर्ण झाले। संघाची धाव संख्या 4 वरती स्थिर आहे। शेवटचा चेंडू असेल अखेरचा चेंडू असेल। मान्य सन्मान्य श्रेयजी सावंत साहेब आपणास विनंती असेल आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे। श्रेयजी सावंत साहेब शेवटचा चेंडू आता मात्र फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडवरती असेल पुन्हा सागर। कसा फेस करेल शुभमला। इस फटका खेळला गेला। क्षेत्ररक्षक तैनात लेग लांच केला गेला। क्षेत्ररक्षक तैनात असेल तोपर्यंत फेकी तर मात्र बाद होईल का। एस इट इज सेफ असेल। हे षटक संपतंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 1 बाद 4। तोपर्यंत ऐकूयात सुमधुर संगीत। वेलकम डीजे। श्रेयजी सावंत साहेब आपणास विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे। श्रेय सावंत
तसेच या स्पर्धेत सतीश स्टंप लाभले गेलेत. मान्य सन्मान्य आदरणीय अजय सुर्वे साहेब सूर्याची वाडी या गावचे सुपुत्र यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभले गेले. सामनावीर चषक लाभले गेलेत श्री अविनाश पवार मसुगडेवाडी साहेब यांच्या माध्यमातून सामनावीरचे चषक लाभले गेलेत. आता मात्र खेळाडू वर्ग पाहिला तर जीवाच्या आकांताने खेळ करतोय. मैदानामध्ये दुखापती होतात, खर्चटलं जातं, वेदना होतात, यासाठी मात्र मेडिकल किट इथं उपलब्ध झाले. मान्य सन्मान्य श्री सूरजजी गायकवाड साहेब मसुगडेवाडी यांच्या माध्यमातून मेडिकल किट लाभले गेले. फर्स्ट एड किट आपल्या जवळ असेल, नक्कीच सर्वांनी याची नोंद घ्यायची, सर्व टीमने याची नोंद घ्यायची. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय संदीप. वैयक्तिक पहिली आणि संघासाठी दुसरी ओव्हर आपण पाहतोय. संदीपच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण बदललं जाते. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स ओपन होतील, पॉवर प्ले संपला जातोय, क्षेत्ररक्षण लावलं जाते. पाहिलं तर मिड ऑन वरती क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ वरती पाहतोय आपण डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक लावला जातोय. त्यानंतर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलंय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक पाहिले तर सर्व बाउंड्री ड्रॉप वरती. फटका जर बॅटला मिडल झाला तर चेंडू नक्कीच सीमारेषे पार जाणार असा फलंदाज आपण पाहतोय. बॅटिंग स्ट्राईक वरती सागर पवार. आता मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन भेटतोय शरीराला. आता मात्र येतोय पहिला चेंडू निर्धाव. अर्थातच पाहायला गेलं तर बॉलर संदीपच्या माध्यमातून. दुसरा चेंडू संदीप टू सागर. फटका पुन्हा एकदा फसला गेला. आता मात्र थोडीशी संयमाने फलंदाजी करावी लागेल, चतुराईने फलंदाजी करावी लागेल. सागर आपण पाहतोय, सागर मात्र वारंवार फटके घेतोय, परंतु फटके फसले जातात. चेंडू निर्धाव घेतोय. त्यानंतर पाहिलं तर थोडासा संघ अडचणीत सापडला जातोय. पुन्हा एकदा वाईड चेंडू. इट इज वाईड. संघाची धाव संख्येत अतिरिक्त धाव मिळते. संघाची धाव संख्या 5 वरती जाऊन पोहोचले. 2 चेंडू पूर्ण 5 धावा. मात्र थोडासा वाईडिश चेंडू आपण पाहिला बॉलरच्या माध्यमातून. मात्र पुन्हा एकदा चेंडू वळवला जातोय. चेंडू वरती बोटे फिरवली जाते. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेते. भेटते बायच्या स्वरूपात 1 धाव. संघाची धाव संख्या 1 धावेनिशी वाढते. संघाची धाव संख्या 6 वरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत चांगला खेळ राहिला. पहिला सामना पाहिला तर चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, नक्कीच चांगला खेळ अनुभवायला भेटेल या स्पर्धेमध्ये. खेळाडू वर्ग पाहिलं तर संघ मालकांना विनंती असेल किंवा कॅप्टन नाश्त्याचे कुपन व्यासपीठावरती असतील, आपण घेऊन जायचे. विनंती असेल संघ कॅप्टन किंवा संघ मालक. तर मात्र फुलटॉस चेंडू आता मात्र जाईल का 4 धावांसाठी. तर मात्र जातोय अलॉंग द कार्पेट. चेंडू सरळ सीमारेषे पार. इट इज नो बॉल 4. या 5 धावा. थँक्यू सर. या 5 धावा असतील. चेंडू मात्र खाली धरला जाणार नाही. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 11 धावा. धाव फलकावरती 11 धावा. आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडू पूर्ण झालेत. माझ्यासोबत जोडले गेलेत गुणलेखक आपण पाहतोय विजयजी. अतिशय शार्प माइंडेड आहेत. चांगलं काम आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून पार पाडलं जाते. आता मात्र फटका. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. 5वा चेंडू निर्धाव येतोय. पंचांजवळ दात मागितले जाते. नक्कीच दात मागा, परंतु हट्ट कोणी करू नका. शेवटचा चेंडू सागर पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. आता मात्र फटका खेळला जाईल का. होताय ती अष्टावध होतंय दुसऱ्या विकेटचं पतन. पाहायला गेलं तर थोडासा शफल झाला. त्यानंतर जाणलं गेलं बॉलरच्या माध्यमातून. आता मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. दुसरा सलामीवीर तंबूच्या आश्रयाला जाऊन बसला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. सहावे आलाय. आवीवरती आता मात्र जबाबदारी असेल. आतापर्यंत संघाची धाव संख्या रोखली गेले. 11 धावा आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर. विनंती असेल संघ मालक, संघ कॅप्टन कुपन्स इथे आलेत. नाश्त्याच्या सौजन्य लाभले गेले. आपणास आपण पाहिलं गेले मगास पासून आपण पाहतोय थोड्या वेळापासून मान्य सन्मान्य श्री पोपटरावजी नाना कदम यांच्या माध्यमातून नाश्ता सौजन्य लाभले गेले. विनंती असेल सर्व संघ मालक, संघ कॅप्टन आपले आपण कुपन घेऊन जायचे. व्यासपीठावरती येऊन सर्वांना विनंती असेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 11 वरती स्थिर आहे. आता मात्र बॅटिंग पेअर पाहिली तर सागर आणि अविनाश असेल. या 11 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 11 धावा. आता मात्र सागर आणि
अविनाशला पार्टनरशिप रंगवावी लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल नक्कीच पाहायला गेले तर, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय विजय पवार. अर्थातच पाहायला गेलं तर क्रिकेटच्या दुनियेपासून एक असणारा जवळचा मित्र. वैयक्तिक माझा पण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती विजय पवारला. विजय पवार सागर असेल आतापर्यंत रोखलं गेलंय. ओपनिंग पेयर माघारी परतावले तर मात्र सागर असेल. आता मात्र फटका सजावला गेला. क्षेत्ररक्षक तैनात असेल, क्षेत्ररक्षक झेल. आता मात्र जमिनीला दान केले जाते. धावा धावून घ्यायचे असतील. एक धाव दुसऱ्या धावेसाठी कॉल. अशा 2 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आपण पाहतोय. फ्लिक फटका खेळला गेला सागर पवारच्या माध्यमातून. अतिशय वेगवान गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. वैयक्तिक पहिली संघासाठी तिसरी ओव्हर कॅरी करत असताना विजयजी पवार आपण साहेब पाहतोय. मॅन फ्रॉम डफळवाडी विजयजी पवार आपण पाहतोय. अर्थातच फेस करते सागरजी पवार. पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर फ्लिक फटका, अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला. डोळ्याचं पारणं फेडणारा फटका पाहायला मिळाला. पुढचा चेंडू. मात्र चेंडू समजत नाही. सिटीचा चेंडू समजत नाही, फलंदाजाला चेंडू समजत नाही. यष्टीरक्षकाला आता मात्र क्षेत्ररक्षण केलं जाते बॉर्डर रोप वरती. तोपर्यंत 2 धावा धावून काढल्या जातील. सिटीज वाईड प्लस 2 एस वाईड प्लस 2 अशा 3 धावा. एक चेंडू पूर्ण संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 धावा. असे एक चेंडू पूर्ण झाले 16 धावा. धाव फलकावरती लागले गेले आतापर्यंत. पाहिलं गेलं तर फटका चांगला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पाहिलं तर थोडासा दूर राहतो. आता मात्र चौकार खेचला जातोय. इट इज 4. दुसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय. संघाची धावसंख्या 4 धावेनिशी वाढते. संघाची धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचले. आता मात्र ही पार्टनरशिप बिल्ड व्हायला सुरुवात झाली. पार्टनरशिप बिल्ड झाली तर नक्की शेवटच्या षटकामध्ये नक्की मोठा धाव फलक उभा करला. आता मात्र शुभम येतोय. थोडासा कान मंत्र देतोय. टप्पा सांगितला जातोय. लेंथ सांगितली जाते. थोडीशी कुजबूज होते. पुढील चेंडूवरती काहीतरी घडेल, काहीतरी बिघडेल. पाहायला गेलं तर विजयजी पवार आपण पाहतोय. 2 चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वरती. आतापर्यंत 2 गोलंदाजांनी रोखलं होतं. तिसऱ्या गोलंदाजावरती हल्ला चढवला जातोय. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय विजयजी पवार यांच्या माध्यमातून. टोक क्रशर अर्थातच यॉर्कर लेन चेंडू आपण पाहतोय. आता मात्र 1 धाव अर्चित केली जाते बॅटर सागरच्या माध्यमातून. 3 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या 21 धावा. सह्याद्री प्रीमियर लीग मधला आपण पाहतोय दुसरा सामना. चौथा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अवीच्या माध्यमातून फटका खेळला जातोय. डीप पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जाईल का 4 धावेसाठी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी कॉल आहे. या 3 धावा आपण पाहतोय. धाव फलकावरती लागले गेलेत. आता मात्र पाहायला गेले तर बॉलर विजय थोडासा नाराज असेल क्षेत्ररक्षकावरती. धावा कळवायचे सर. चौकार खेळाडूवृत्ती आपण पाहतोय. स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपण पाहतोय. सह्याद्री क्रिकेट आशियन मध्ये सर्व काही भरलं गेलंय. नक्कीच चौकार दिला जातोय. प्रामाणिकपणा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पॉइंटच्या दरम्यान उभा केला होता. तदनंतर पाहिलं तर धावत गेला. चेंडू मात्र सीमारेषे पार गेला होता. तदनंतर कळवलं की चौकार आहे. आता मात्र फुल टॉस चेंडू. क्षेत्ररक्षण तितकं चांगलं झालंय. चेंडू बॅटची इनसाइड एज लागून सरळ विसावतोय कीपरच्या हातामध्ये. चेंडू मात्र येतोय निर्धाव. 5 चेंडू पूर्ण. तिसरे षटक प्रगतीपथावरती आपण पाहत असताना शेवटचा चेंडू असेल विजय टू अबी. सत्ता मात्र चेंडू उसळी घेतोय. अर्थातच बाउन्सर चेंडू आपण पाहतोय. लेंथ वरती चेंडू टाकला गेलाय. तर मात्र षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 25 वरती स्थिर आहे. 2 गडी बाद 25. त्यानंतर पाहिलं गेलं मी बोललो होतो षटक सुरुवात झाली तेव्हा की बोललो होतो षटक सुरू होण्यापूर्वी की पार्टनरशिप बिल्ड होईल का. आता मात्र पार्टनरशिप बिल्ड केली जाते 2 फलंदाजांच्या माध्यमातून. आता मात्र शेवटचे चेंडू असतील. कोणी येईल शेवटचे षटक घेऊन. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट घेऊन. पाहायला गेलं तर मॅन ऑफ द सिरीज कूलर आहे. पाहायला गेलं तर खेळाडू वर्ग घरून येतो.
खेळ करण्यासाठी जो मात्र हा कूलर घेऊन जाईल त्याला मात्र घरामध्ये शाबासकी दिली जाईल आई वडिलांच्या माध्यमातून। ये असाच खेळत राहा, चांगला खेळ आणि कूलर पुन्हा एकदा घरी घेऊन ये। मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय, अर्थातच कूलर ज्यांच्या माध्यमातून लाभला गेलाय ते आपण पाहतोय। दानशूर व्यक्तिमत्व मान्य सन्मान्य श्री आदरणीय सोपान मालुसरे, तसंच पाहिलं गेलं तर अनिलजी साळुंके साहेब, विठ्ठलजी सपकाळ साहेब यांच्या माध्यमातून कूलर लाभला गेला या स्पर्धेला। उद्याचा दिवस असेल, अंतिमचा दिवस असेल, आजचा दिवस आपण पाहतोय पहिला या स्पर्धेचा। या पहिल्या दिवसातील दुसरी सामना पाहतोय आपण, दुसरी मॅच आपण पाहतोय जंगलवाडी विपक्ष साखरवाडी। तर मात्र शेवटचे ओव्हर असेल, शेवटचे 6 चेंडू असतील, कसे फेस करेल सागर आणि आबी। बॉलिंग ट्रॅक वरती आलाय विनोद मात्र एक वेगाचा आगळा वेगळा वापर करतो, वेगामध्ये परिवर्तन करतो। पाहिले गेलं तर ओव्हर द विकेट गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय, उजव्या हाताने मारा करणारा बॉलर विनोद टू सागर पवार। फटका खेळला गेलाय, फुलटॉस चेंडू पाहिला गेला तर चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार। आता मात्र मारला जातोय मेजवानीवरती ताव, इटीचा मॅक्सिमम षटकार येतोय। संघाची धाव संख्या 6 ने वाढते, संघाची धाव संख्या 31 वरती जाऊन पोहोचले। आता मात्र 31 धावा, 31। थँक्यू। DRS घेतला जातोय 9 बॉल साठी। आपल्या जवळ एक DRS उपलब्ध असेल एका इनिंग साठी। मस्करवाडी टीम आपणास विनंती असेल आपले आपण कुपन घेऊन जायचंय। एस आपण पाहतो रिव्ह्यू आपण घेतला जातोय बॅटरांच्या माध्यमातून हाईट नो साठी, हाईट फॅक्टर साठी। एस थर्ड अंपायर जवळ हा कॉल केलाय, चेकिंग केलं जातंय, थोड्याच वेळात कळवलं जाईल। चेंडू असेल, या चेंडूवरती षटकार खेचला जातोय, पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला जातोय। फुलटॉस चेंडू पाहायला गेला तर मेजवानी असेल, मेजवानीवरती मारतात ताव मारला जातोय सागरच्या माध्यमातून। आता मात्र पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार, दुसरा चेंडू, आता मात्र चेंडू खोलवर टप्प्याचा क्षेत्ररक्षक त्याने ते क्षेत्ररक्षक धावतोय। बॅकअप मात्र तितकाच चांगला पाहायला मिळतोय, एक धाव दुसऱ्या धावेसाठी पाहिलं गेलं तर धावतोय अविनाश। थोडीशी फेकी चुकीची होते, त्यानंतर पाहिलं तर विजयचा बॅकअप मिळाला। आयुष्य असवा क्रिकेटचा खेळ बॅकअप तितकाच महत्वाचा असतो, जो मात्र या खेळाडू वर्गाला मिळतो तो म्हणजे आपल्या फॅमिलीच्या माध्यमातून। पाहिलं गेलं तर आपला मोठा भाव, आई वडील ज्यांच्या माध्यमातून बॅकअप मिळतो, तू कर आम्ही तुझ्या पाठीशी आहे, असंच बॅकअप आपल्याला पाहायला मिळतं विजयच्या माध्यमातून। फटका खेळला गेलाय, पुन्हा एकदा रडाळ जुळतं मिळतं झालंय, पुन्हा एकदा येतोय एटीचा मॅक्सिमम षटकार, पुन्हा एकदा आलाय। 3 चेंडू पूर्ण 2 षटकार खेचले गेलेत। संघाची धाव संख्या 6 ने वाढते, संघाची धाव संख्या 6 ने इन्क्रीज होते, संघाची धाव संख्या 39 वरती जाऊन पोहोचले। नक्कीच मी बोललो होतो जर बॅटिंग पेअर टिकली, बॅटिंग पेअर जर चालू झाली तर थांबणार नाही, आता मात्र थांबत नाही सागर पवार। 3 चेंडू पूर्ण झाले, 2 षटकार खेचले, अर्थातच या सागरने। आता मात्र शेवटचे 3 चेंडू असतील, कसे फेस करेल, किती षटकार खेचेल, सलगचे 3 येतील का की बाद केलं जाईल। इस फटका खेळला जातो, स्ट्रेट ऑन फटका क्षेत्ररक्षक असेल, आता मात्र बाद केलं जातं। एक तिरी तर दुसरी मेरी, इस पंचांचं बोट आकाशाकडे जाते। बॅक टू द पेव्हलियन आपण पाहतोय 2 षटकार खेचून सागर पवार। आता मात्र थोडंसं रोखलं जाईल का, नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय। रोशन आलाय, विनंती असेल साखरवाडी टीम आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचे। साखरवाडी टीम, अन्यथा आपल्या टीमला दंडित केलं जाईल, पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्यायची। साखरवाडी टीम आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचे। आपला सामना सुरू असेल, सर्वांना विनंती असेल, सर्वांना सूचना असेल, आयोजक वर्गांच्या माध्यमातून ज्यांचा सामना असेल त्या दोन्ही संघांनी खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचे। स्पर्धा आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवली जाते। मात्र रोशन आलाय, एक चेंडू निर्धाव येतोय, पुनरागमन असतं ते काय असतं ते दाखवून दिलंय बॉलरने। पाहिले गेलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार, आता मात्र चौथ्या चेंडूवरती सागरला बाद केलं, त्यानंतर चेंडू निर्धाव घेतलाय। आतापर्यंत झालेत 5 चेंडू पूर्ण, शेवटचा चेंडू असेल विनोद टू रोशन। खोलवर टप्प्याचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र टोक रशेद, अर्थातच यॉर्कर लेन चेंडू, 1 धाव पूर्ण झाले। आता मात्र क्षेत्ररक्षक धावत येतोय,
इस विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. एक धाव असेल, संघाच्या धाव संख्येत 1 ने भर होते. संघाची धाव संख्या 40 मध्ये जाऊन पोहोचले. 41 टू विन असेल. यानंतर होणारी मॅच आहे करण जोशी 11 करण जोशी विपक्ष शिवशक्ती स्पोर्ट्स मस्करवाडी टीम. दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस का बॉस मध्ये येऊन टॉस करून जायचंय. करण जोशी 11 टीम करण जोशी विपक्ष शिवशक्ती स्पोर्ट्स मस्करवाडी. मस्करवाडी कॅप्टन करण जोशी कॅप्टन कर्णधार आपणास विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन टॉस करून जायचंय. अर्थातच टॉस का बॉस आपण पाहतोय. आतापर्यंत पाहिले तर 40 धावा धाव फलकावरती रचले गेलेत. 41 टू विन असेल. आता मात्र थोडासा संघ एकत्र येतोय, चर्चा होते. विनंती असेल टीम आपण मैदानाचा ताबा सोडायचाय. मैदानाचा ताबा घेईल टीम. जंगलवाडी टीम आपणास विनंती असेल आपण खेळाडू कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. खेळाडू कक्षामध्ये सर्वांना विनंती असेल, सूचना असेल सर्व टीम्सना ज्यांचा सामना असेल त्यांनी मात्र खेळाडू कक्षांमध्ये जाऊन बसायचंय. एस टीम आपण पाहतोय जंगलवाडी आपणास विनंती असेल आपला पण साखरवाडी टीम आपणास विनंती असेल आपला पण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. यानंतर होणारी मॅच आहे करण जोशी विपक्ष शिवशक्ती स्पोर्ट्स मस्करवाडी. दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती असेल टॉस का बॉस मध्ये टॉस करून जायचं. आपला शेवटचा कॉल दिलाय, लास्ट पुकार असेल. मस्करवाडी टीम विपक्ष करण जोशी. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाईल. माननीय सन्माननीय जितेंद्रजी सावंगी यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. मस्करवाडी विपक्ष करण जोशी 11 टीम करण जोशी. इस करण जोशी टीमचा कॉल असेल. स्पिन दी कॉइन सर. स्पिन दी कॉइन आपण पाहतोय युट्यूब स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. कॉल असेल करण जोशी 11 टीमचे कॅप्टनचा आपण पाहतोय. स्पिन दी कॉइन छापा. अर्थातच टॉस विन होतोय टीम करण जोशी 11. काय वाटतं या स्पर्धेबद्दल, काय बोलाल आमच्या स्पर्धेबद्दल, नियोजनाबद्दल, कसं नियोजन राहिलंय, आपला निर्णय काय असेल, आपली स्ट्रॅटर्जी काय असेल? प्रथम करण जोशी 11 फिल्डिंग करेल. सह्याद्री आयोजनाने ही लीग आयोजित केली आहे. एक चांगलं नियोजन राहिलंय. एसीटीज राहिलंय. विन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. यानंतर होणारी मॅच आहे करण जोशी विपक्ष मस्करवाडी. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अर्थातच पाहायला गेलं तर जंगलवाडी विपक्ष साखरवाडी. फलंदाजी चांगली राहिली, आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून रोखावं लागेल. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 40 टू विन 40 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलाय संघ. माफी असावी 41 टू विन असेल. 41 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय मैदानामध्ये संघ. जंगलवाडी टीम आपण पाहतोय. बॅटर मैदानामध्ये यायचे. आपली ओपनिंग पेअर मैदानामध्ये येते. मैदानाला स्पर्श केला जातोय, नमन केलं जातंय. आता मात्र ओपनिंग पेअर आपण पाहतोय मैदानामध्ये जंगलवाडी टीम कडून. शुभम सोबत त्याचा साथीदार आपण पाहतोय, ज्याला मात्र या सामन्यामध्ये साथ देत त्याचा साथीदार असेल शुभम आणि वैभव.
बॉलिंग ट्रॅक वरती आलाय बॉलर, माफी असावी, विनोद आहे. शुभम आणि विनोद असेल बॅटिंग पेअर, ओपनिंग पेअर आहे या संघाची. 41 टू विन असेल. थोडस पाहायला गेलं तर आतापर्यंत चेसिंग करणं थोडंसं सोपं राहिलंय. विकेट पाहिली, खेळपट्टी पाहिली तर फलंदाजीच्या बाजूने राहिली गेली आतापर्यंत. या सामन्यामध्ये काय होईल? जुगायवाडीचे जुने जाणते अर्थातच दिग्गज खेळाडू मान्य सन्माननीय मच्छिंद्रजी सावंत यांच्या माध्यमातून या सेशनला क्रिकेट शिकवलं गेलं. अर्थातच आपण पाहतोय मच्छिंद्रजी सावंत. विनंती असेल साहेब आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. थँक्यू सो मच साहेब, आपला वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. असं सहकार्य वारंवार राहू देत. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. वैयक्तिक पहिली आणि संघासाठी पहिली ओव्हर कॅरी केली जाईल. सागर जवळ चेंडू सोपवलाय. 41 धावा डिपेंड करायचे, 41 धावा रोखायचे. सागर आपण पाहतोय, विनोद पाहतोय आपण स्ट्रायकिंग एंड वरती. आता मात्र वेगवान चेंडू परंतु थोडीशी लाईन भरकटतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं गेलं तर अतिरिक्त धाव स्फेअर मारा केला जातोय. संघाची धाव संख्या 1 वरती जाऊन पोहोचले. तर मात्र 40 धाव्यांची गरज असेल. पहिला चेंडू पाहिलं तर थोडीशी लाईन भरकटली जाते. आता मात्र पहिला चेंडू मात्र फटका खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू जाईल का सीमारेषे पार? जातोय. इट इज 4 आपण पाहतोय. पहिला टप्पा घेतल्यानंतर चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार येतोय. चौकार. संघाची धाव संख्या 4 ने वाढेल. येथे पहिल्या चेंडूवरती चौकार. बॅटर पाहिलं तर विनोदच्या बॅट मधून येतोय हा खणखणी चौकार. संघाची धाव संख्या 5 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. तर मात्र क्षेत्ररक्षक असेल अविने रोखलं गेले. अविनाश पाहतोय आपण. अविनाशच्या माध्यमातून चेंडू रोखला गेला. तर मात्र दुसरा चेंडू निर्धाव येतोय. संघाची धाव संख्या 5 वरती स्थिर असेल. सांगून देतोय अविनाश की चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. माझ्याकडून तरी मिळेल, माझ्या आशिषांकडून तरी मिळेल. आता मात्र फटका खेळलाय. पुन्हा एकदा येईल का षटकार? इट इज 4 असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय चौकार. पंचांचा निर्णय आपण पाहतोय. चौकार येतोय. संघाच्या धाव संख्या 4 ने भरवते. पुन्हा एकदा पाहायला गेले तर मोठा फटका पाहायला मिळतोय. भरघोस समाचार घेतला जातोय. हल्ला चढवला जातोय. मेंढेडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहिलं तर सागरच्या माध्यमातून कॅरी केलं जाते. सागरच्या 3 चेंडूवरती आतापर्यंत धावा रचले गेलेत. 10 धावा. नऊ धावा. माफी असावी. 9 धावा. फटका खेळला गेलाय. पुन्हा एकदा झेल मात्र पकडली जाईल का? क्षेत्ररक्षक तैनात असेल. झेल मात्र जमिनीला दान केली जाते. जीवदान मिळते. आता मात्र या खेळाडूला जीवदान देणं म्हणजे दुष्काळात 13वा महिना. नक्कीच पाहायला गेलं तर संघाची धाव संख्या आता मात्र 10 वरती जाऊन पोहोचले. चेंडू पाहिलं तर 4 चेंडू पूर्ण झालेत. चांगली संधी निर्माण केली होती सागरच्या माध्यमातून. सागरने मात्र संधी निर्माण केली होती परंतु तदनंतर पाहिलं तर थोडीशी साथ कमी पडते. आता मात्र जीवदान मिळालं. नॉस्ट्रायकनला बॅटर पाहिलं तर त्याच्या माध्यमातून 2 मोठे फटके आले होते. तदनंतर एक तिसरा मोठा फटका थोडासा फसला गेला. संधी निर्माण झाली. तदनंतर थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आता मात्र फटका खेळ एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान चेंडू फील्ड केला जातोय. ही 1 धाव असेल. 5व्या चेंडूवरती 1 धाव खर्चित करतोय गोलंदाज. पाहिलं तर सागरने पाहिलं गेलं तर पहिल्या 2 चौकारानंतर रोखलं गेले. रोखून ठेवलंय या फलंदाजानं. त्यानंतर पाहिलं तर थोडीशी संधी ही प्राप्त केली होती परंतु त्याचा फायदा घेता आला नाही. शेवटचा चेंडू असेल. लास्ट डिलिव्हरी ऑफ द ओव्हर आपण पाहतोय. सागर टू विनोद. पुन्हा एकदा फटका खेळलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. वाईडी शॉर्कर आपण पाहतोय. यावरती 1 धाव. हे षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या बिनबाद 12. वेलकम डीजे. विनंती असेल सुमधुर संगीत आपण वाजवायचे.
क्षेत्ररक्षक तैनात होता डीप स्क्वेअर लेग मध्ये. आता मात्र या चेंडूवरती एक धाव येते. दुसरा गोलंदाज पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. रोशन असेल. रोशनने मात्र पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्चित केले. पाहिल्या गेले तर विनोद दादांच्या माध्यमातून हा फटका सजवला गेला. त्यानंतर पाहिलं तर बॅटर आता मात्र शुभम असेल स्ट्रायकिंग एंड वरती. त्याची मात्र बॅट स्विंग पाहिली तर खूप ताकदीची. आता मात्र चेंडू समजत नाही. चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. आता मात्र चेंडू निर्धाव येतोय. दुसरा चेंडू पाहिला गेला तर निर्धाव आलाय. आता मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला गेले तर जबाबदारी दिली रोशन जवळ. पाहायला गेले तर 41 धावा डिपेंड करताना आपण पाहतो टीम आपण पाहिले गेले तर दुसरा चेंडू निर्धाव आला. त्यानंतर आपण पाहतोय आता मात्र फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक तैनात असेल त्याच्या डोक्यावरतून जाईल का. आता मात्र झेल पकडली जाते. एस पंचांचं बोट आकाशाकडे जाते. इट इज आउट असेल. चांगली झेल पाहायला मिळते. थोडासा वेळ कमी पडला परंतु त्याच वेळामध्ये पकडलं गेलं झकडलं गेलं. चेंडूला मात्र मिठी मारली. आता मात्र बाद होतोय पहिल्या विकेटचं पतन. बॅक टू दी पॅव्हिलियन शुभम. शुभमचा खेळ संपला गेला आतापर्यंत. पाहायला गेलं तर दोन आयकॉन ओपनिंग बॅटिंग पेअर पाहिले आपण. एक आयकॉन माघारी धाडला गेलाय बॉलर रोशनच्या माध्यमातून. त्यानंतर पाहिलं तर आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय सँडी. अर्थातच संदीप आपण पाहतोय. सह्याद्री क्रिकेट आशियाचा लाडका आपण सँडी पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती असेल. 2 चेंडू पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या पाहिली तर 12 वरती स्थिर आहे. एक गडी बाद 12 धावा 2 चेंडू पूर्ण. माफी असावी 13 धावा. थँक्यू सर. सँडी आपण पाहतो स्ट्रायकिंग वरती फटका सजवला गेलाय. फटका हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक धावतोय मिड ऑफ वरचा. झेल पकडेल का. एस पुन्हा एकदा चूक होते. झेल जमिनीला दान केली जाते. पाहायला गेले तर तदनंतर थ्रो मात्र चांगला झालाय परंतु क्षेत्ररक्षक सुखरूप होता. क्षेत्ररक्षक फलंदाज सेफ होता. पाहायला गेले तर थोडीशी चूक होती. आता मात्र संधी निर्माण होती सलगच्या 2 गडी बाद करण्यासाठी. रोशनला पाहिलं तर थोडीशी टीमची साथ मिळत नाही. 3 चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचले. रोशन तो आपण पाहतोय आता मात्र पुन्हा एकदा असतील. सँडी दादा आपण पाहतोय. आता आलाय मात्र बॅटच्या मिडल मधून येतोय. क्रंचिंग ऑफ द साऊंड हाय अँड व्होल्टेज मॅक्झिमम येतोय. सँडी यांच्या बॅट मधून आयटीचा षटकार आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या षटकारानिशी 19 वरती. 5 चेंडू पूर्ण 19 धावा. आता मात्र एकवीस धावा. पुन्हा एकदा फटका खेळाय. काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक असेल अभि असेल. अभिने मात्र चेंडू फील्ड केलाय. तोपर्यंत एक धाव. स्ट्राईक मात्र स्वतः जवळ ठेवेल. सँडी आपण पाहतोय. सँडीने मात्र सँडीच्या खेळीमध्ये एक षटकार खेचला गेलाय. त्यानंतर पाहिलं तर एक धाव. स्ट्राईक मात्र स्वतः जवळ ठेवली जाते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचली. आता मात्र पाहिलं तर सरासरी चांगली चालले. सरासरी यशाच्या मार्गाने चालले. नक्कीच पाहायला गेलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचले. 22 धावा. ड्रिंक ब्रेक का असेल. ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय. दोन ओव्हर झाले की ड्रिंक ब्रेक आहे. 2 ओव्हरच्या नंतर पाणी द्यायचं. 2 ओव्हर झाल्यावर घेतला ड्रिंक ब्रेक.
टॉस केला ना आपण नेक्स्ट मॅच टॉस केला नेक्स्ट मॅच सत्ता मात्र पाहतोय आपण 22 धावा धाव फलकावरती लागले गेलेत बॉलिंग ट्रॅक वरती नवीन बॉलर आहे फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा क्षेत्र निवडलं जातंय रिजन आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन म्हणून आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आवीच्या माध्यमातून आता मात्र धावा सेव्ह केली जाईल एक धावा पण आवीच्या माध्यमातून सेव्ह केली जाते चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आवी मात्र पाहायला गेलं तर कावू कॉर्नर रिजन मधून धावत जातोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड करतोय त्यानंतर पाहायला गेलं तर 3 धावा बॉलर पाहिलं तर विठ्ठलच्या माध्यमातून या 3 धावा खर्चित केले जाते संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 25 वरती एक चेंडू पूर्ण 25 धावा सत्ता मात्र फटका चांगला खेळाय फटक्याला मात्र हवा दिले फटका मात्र पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक असेल पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं जीवाची पर्वा न करता क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपणास धावा मात्र वाचवल्या जातील संघाला या स्पर्धेमध्ये टिकून ठेवायचंय क्षेत्ररक्षक पाहिला तर मिड ऑफ वरतून धावत गेलाय कव्हर वरतून पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर पर्यंत धावत गेलाय चेंडू फील्ड केलाय त्यानंतर पाहिलं तर 2 धावा रचले गेले संघाची धाव संख्या 2 धावीनिशी वाढली संघाची धाव संख्या आता मात्र पाहायला गेले तर 27 वरती जाऊन पोहोचले एक गडी बाद 27 धावा फटका मात्र पुन्हा एकदा सजवला गेला क्षेत्ररक्षक तैनात असेल मिडॉनच्या दरम्यान फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती येईल पण पाहतोय सँडी ज्याच्या माध्यमातून मोठे फटके सजवले गेलेत झेल मात्र पाहायला गेलं तर पुन्हा एकदा थोडस मिस्टेक होते मिडॉनवरती क्षेत्ररक्षक तैनात होता त्याच्या माध्यमातून त्यानंतर फटका पुन्हा एकदा विनोद दादांच्या माध्यमातून सजवण्याचा प्रयत्न होता आता मात्र चेंडू निर्धाव येतोय 5वा चेंडू निर्धाव येतोय संघाची धाव संख्या पाहायला गेलं तर 29 धावा एक बाद 29 आतापर्यंत रोखलं गेलं पाहायला गेलं तर विठ्ठल दादांच्या माध्यमातून छाप सोडले आपल्या बॉलिंगच्या माध्यमातून वेगावरती आपण पाहिलं तर आगळं वेगळं नियंत्रण आहे गतीमध्ये परिवर्तन केलं जाते वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू फेकी केले जातात क्षेत्ररक्षक असेल का आवे असेल आवे चेंडू फील्ड करेल का त्याच्या डोक्यावरतून जातोय का चेंडू इट इज 4 शेवटच्या चेंडूवरती येतोय हा मोठा फटका अर्थातच चौकार संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 33 धावा तर मात्र शेवटचे 6 चेंडू शेवटचे 6 चेंडूने आपल्याला 8 धावा दूर असेल संघ फलंदाजी करणारी टीम जंगलवाडी आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावा आता मात्र चेंडू सोपवला जाईल का अविनाश जवळ शेवटचे 6 चेंडू 8 धावा बॉलिंग ट्रॅक वरती आता मात्र जबाबदारी दिली ज्याच्या खांद्यावरती तो आपण पाहतोय अविनाश असेल रोखेल का धावा बॉलर आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू ओम आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय ओम दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू असतील विनंती असेल 12th मन
ओम आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू डिलिव्हर करणार आहे. 6 चेंडू मध्ये 8 धावा रोखेल का ओम? स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय सँडी असेल तर मात्र फटका सजवला गेलाय. सलामी देत मला वाटतं जातोय चेंडू सरळ सीमारेषे पार येतोय खणखणी षटकार. आता मात्र फक्त 2 धावा दूर असेल. यानंतर होणारा सामना आहे करंजोशी विपक्ष मस्करवाडी टीम. टॉस विन झाला तर आपण करंजोशी टीम आपण क्षेत्ररक्षण निवडले. हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. करंजोशी टीम कॅप्टन पाहायला गेले तर पहिला चेंडू स्लॉग मध्ये आला होता, त्यानंतर षटकार खेचला गेलाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत चेंडू सरळ गेला सीमारेषेवर. आता मात्र दुसरा चेंडू वाईड प्लस या 4 धावा असतील. एस वाईड प्लस 4 5 धावा सामना विजय होतोय. जंगलवाडी टीम विजय होते. आता मात्र या स्पर्धेमधील पहिला विजय असेल, पहिला पराजय असेल साखरवाडी टीमचा. आपण हारला नाही तर आपले प्रयत्न थोडेसे कमी पडलेत. नक्कीच पुढील सामन्यामध्ये आपण चांगलं प्रदर्शन कराल अशी अपेक्षा ठेवतो. जाऊयात पुढील मॅच मध्ये करंजोशी विरुद्ध मस्करवाडी टीम पाहायला गेलं तर मस्करवाडी एक पराजय स्वीकारला या मस्करवाडी टीमनं. पाहायला गेलं तर त्यानंतर पाहिलं तर आता मात्र दुसरा सामना असेल मस्करवाडी विपक्ष करंजोशी टीमने मात्र टॉस विन होऊन क्षेत्ररक्षण निवडले. टीम कॅप्टन आपणास शेवटचा पुकार असेल, लास्ट कॉल असेल. आयोजक वर्गांच्या माध्यमातून आपला पण क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचंय. करंजोशी 11